नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायची आहे एक रानभाजी। पावसाळा सुरू झालाय, वेगवेगळ्या रानभाज्या यायला सुरुवात झाली आहे। तर त्यातलीच ही एक रानभाजी आहे कुरडूची आणि ही आहे टाकळ्याची। तर ह्या दोन्ही मिक्स करून आज आपण भाजी बनवायची आहे। तर ती कशी बनवायची ती आता बघूया। कुरडूची जी रानभाजी आहे ते ज्याचे देठ कोवळे आहेत तर त्याच्या सकट ती भाजी आपण खुडून घ्यायची आहे। आणि टाकळ्याची जी भाजी आहे तर त्याची फक्त आपण पानं अशी घ्यायची आहेत आणि अशा रीतीने सगळी भाजी आपण निवडून स्वच्छ करून घ्यायची आहे। ही भाजी निवडून घेतलेली आहेत दोन्ही भाज्या। आता ह्या भाज्या 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि चाळणीवरती घ्यायच्या, म्हणजे ते पाणी सगळं त्याच्यामधलं निथळून जातं। आता ही भाजी सगळी चिरून घ्यायची आहे, बारीक चिरून घ्यायची भाजी। आता या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची, हळद, मीठ, लसूण आणि ओले खोबरे, तेल। आता इथे मी तव्यावरती तेल घेतलेले आहे। 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे, छोटे 3 ते 4 चमचे। आणि त्याच्यामध्ये 3 मिरच्या उभ्या बारीक चिरून घालायच्या आहेत। मिरची जशी तिखट असेल किंवा तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे मिरच्या घालायच्या आहेत। 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। लसूण आणि मिरची थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा। तो इथे मी 2 कांदे इथे घेतलेले होते, ते बारीक चिरून घ्यायचे आहेत। आता कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आपल्याला। पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या येतात। ह्या वर्षातून आपल्याला एकदाच रानभाज्या मिळतात, त्यामुळे प्रत्येकाने त्या रानभाज्या निदान एकदा तरी अवश्य खाव्या। प्रत्येक भागात वेगवेगळ्या रानभाज्या असतील, कोकणामध्ये असलेल्या ह्या रानभाज्या मी दाखवत आहे। प्रत्येक प्रदेश विभाग ह्याच्यानुसार प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या भाज्या येतात आणि त्या भाज्या प्रत्येकाने आपण जिथे राहतो तिथल्या त्या भाज्या वेगवेगळ्या खाल्ल्या पाहिजेत। आता ह्याच्यामध्ये कांदा भाजल्यानंतर आपण पाव चमचा हळद घालायची आहे आणि हळद घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली भाजी घालायची आहे। आपण नुसती फक्त कुरडूची पण भाजी करू शकतो किंवा टाकळ्याचीही करू शकतो। मी ते माझे दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या YouTube चॅनलवरती, तेही तुम्ही बघू शकता। पण इथे मी दोन्ही भाज्या मिक्स करून ही भाजी करत आहे। आता ही भाजी सगळी परतून घ्यायची आहे। ह्या आपल्याला ज्या भाज्या मिळतात निसर्गामधून मिळतात, ह्या सगळ्या भाज्या त्या कोणत्याही खतावर न वाढलेल्या भाज्या असतात। आपण इतर वेळी ज्या भाज्या सगळ्या खातो त्या इतर सगळी खतं वापरून वगैरे असलेल्या असतात, त्यामुळे कधीही ह्या भाज्या चांगल्याच असतात। त्यामुळे त्या वर्षातून एकदा मिळतात, त्यामुळे अगदी याचा आहारात अवश्य समावेश करावा। आता 5 मिनिट झाकण ठेवून ह्याला भाजीला वाफ देऊन घ्यायची आहे। गॅस बारीक ठेवायचा आहे।
आता झाकण काढल्यानंतर पुन्हा भाजी परतून घ्यायची आहे आणि शिजली काय बघायची आहे आपल्याला ही भाजी. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं. आणि ओलं खोबरं घालून भाजी पुन्हा मिक्स करायची आहे. आणि अशा तऱ्हेने ही कुरडू आणि टाकळा वापरून केलेली भाजी तयार झालेली आहे. भाकरी किंवा चपाती याच्याबरोबर खूप छान लागते ही भाजी. नक्की करून बघा. पावसाळ्यात भाज्या यायला लागलेल्या आहेत तर नक्की करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.